नमस्कार, मी संयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी। पाहुयात आजची घडामोड। तालुका विधी सेवा समिती राजूर अकोले दिवाणी व फौजदारी न्यायालय राजूर यांच्या वतीनं कायद्याविषयी शिबिर भरवण्यात आलं होतं। यावेळी दत्त मंदिर पासून गावात रॅली काढण्यात आली होती। मुलांनी घोषणा देत बेटी बचाओ बेटी पढाओ अशा घोषणा देत ढोल ताशांच्या गजरात राजूर मधून रॅली काढून कायद्याविषयी जनजागृती केली। या रॅलीमध्ये न्यायाधीश S.B. नवले, बार असोसिएशन, सर्व वकील, स्वामी समर्थ सेवा संस्थेचे सर्व पदाधिकारी, श्री स्वामी समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मधुकरराव पिचड विद्यालय या रॅलीमध्ये सहभागी झाले। शिबिरामध्ये राजूर न्यायालयाचे न्यायाधीश यांनी बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार मुला मुलींचे वय वर्ष 18 व 21 असायला हवं, त्या अगोदर विवाह झाल्यास कायद्याने गुन्हा आहे, जातीभेद पाळू नका, शाळेत असताना आपण काही गोष्टी स्मरणात ठेवायला पाहिजे, अपंगांना मदत करा, त्यांना मदत होईल असे आपले वागणे असावे, स्त्री भ्रूण हत्या कायद्याने गुन्हा आहे। या रॅलीतून आपण काय केले हे समजले तरी भरपूर होईल, ते आचरणात आणा। आज मुलं परवाना नसताना गाडी चालवतात, हा कायद्याने गुन्हा आहे। 7 वर्षाच्या आतील बालकांकडून काही गुन्हा झाला तर तो गुन्हा नाही, मात्र 7 वर्षापुढील गुन्हा ठरू शकतो। अन्याय करणारा व सहन करणारा दोन्ही गुन्हेगार असतात, असे आपल्या मनोगतातून न्यायाधीश आपल्या भाषणात व्यक्त केले। यावेळी राजूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे, वकील संघटनेचे उपाध्यक्ष दत्ता निगळे, ॲडव्होकेट D.M. कुलकर्णी, ॲडव्होकेट चारुशिला भांगरे, ॲडव्होकेट जोरवेकर अँड साळवे आदींनी मनोगत व्यक्त केली। तर सरकारी वकील श्रीमती स्मिता देशमुख, ॲडव्होकेट तेजस पवार, उपसरपंच संतोष बनसोडे, संस्थेचे सचिव शांताराम काळे सह मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग उपस्थित होता। बेटी पढ़ाओ बेटी बचाओ। To counter these deeply rooted social issues, we need to empower girls and ensure their safety. The Beti Padhao Beti Bachao campaign, launched by government in India in 2015, aimed to address declining children's sex ratio and overall neglecting of girls. The campaign focused on educating and empower girls, ensure their rights to equal opportunities, healthcare and safety. Education is a power tool that breaks partiality tradition. By educating girls, we are giving them a strength to stand for their rights, pursue their dream and create better futures. Girls are not burden but treasure, and their education can change course of our society. स्वरूपात प्रत्यक्षात नाही दिला जात, तो अप्रत्यक्षात दिला जातो। तिला लग्नामध्ये जे काय भांडे कुंडे असतील, फर्निचर असतील, जे काय शोभेच्या वस्तू असतील, मुलाचे जे काय डिमांड असतील, त्या हिंसाचाराला जसं सामोरे जायला लागतं तसं आर्थिक हिंसाचार सुद्धा तिच्यावर होत असतो। त्याचप्रमाणे 1961च्या तरतुदी जर पाहिल्या, हुंड्याची व्याख्या कलम 2 मध्ये सांगितले की विवाह करत असताना विवाह पक्षातील एका पक्षात हे करणं देखील कायद्यानं गुन्हा आहे, हे समजून घ्या। कारण की तुम्हाला फक्त आजच्या या कायदेविषयक शिबिराचे विषय आणि त्याचं महत्त्व जरी कळालं तरी ह्या कायदेविषयक शिबिराचा एक सार्थक झाला असं म्हणता येईल। प्रतिनिधी विलास तुपे, राजूर। आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।